गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाईय कुलकोडी संजुआ सव्वे, गहना दियेण भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. आम्ही प्रकरण बघतोय 24 ठाणाचं आणि 24 ठाणांमध्ये आमच्या 24 ठाणा तशा तर पूर्ण झालेले आहे. समरी आम्ही बघतो आहे आणि त्याच्यामध्ये 24 स्थानांचं वर्णन प्रथम पाहिलं आणि आता 14 मार्गणा स्थानांमध्ये गुणस्थान कसे घटित करायचे याचं वर्णन आम्ही बघतोय. 14 मार्गणा, गई इंदिये सुकाये या मार्गणा आणि या मार्गणामध्ये एकेका मार्गणामध्ये गुणस्थान कसं लावायचं. पहिली गती मार्गणा आमची सुरू होती आणि गती मार्गणेमध्ये आम्ही बघितलं की 7ही नरकामध्ये पहिली 4 गुणस्थानं होतात. हे वाक्य ऐकलं की आमच्या मनामध्ये क्लिक व्हायला पाहिजे की 7व्या नरकामध्ये देखील सम्यकदृष्टी जीव आहेत. आम्हाला असं वाटतं की नरकामध्ये काय सम्यक्त्व असणार आहे, तिथे तर कोणी देशना देणार नाहीये किंवा तिथे तर परिणामांमध्ये संक्लेशता आहे. पण 7व्या नरकापर्यंत सुद्धा जीव सम्यक्त्वी असू शकतो. हे सत्य आम्हाला 24 ठाणाच्या अंतर्गत कळू शकतं. आणि मग प्रश्न येतो की पर्याप्त आणि अपर्याप्तक अवस्था पाहायची आहे आम्हाला. तर अपर्याप्तक अवस्थेत म्हणजे नरकामध्ये 7व्या नरकातल्या जीवाला सम्यक्त्व असू शकेल का अपर्याप्तक अवस्थेत? तर उत्तर येणार आहे नाही. त्या ठिकाणी गेल्यावर त्याला सम्यक्त्व होईल, पण विग्रह गतीमध्ये आणि जोपर्यंत त्याची अपर्याप्तक दशा आहे तोपर्यंत त्याला सम्यक्त्व होणार नाही. म्हणजे जन्म झाल्यापासून 3 अंतर्मुहूर्तापर्यंत साधारणतः 6 नरकामध्ये जीवाला सम्यक्त्व होत नाही. मग प्रश्न परत येतो की श्रेणिक राजा तर क्षायिक सम्यक दृष्टी होते आणि ते नरकामध्ये गेले, मग असं कसं होऊ शकतं? तर त्यासाठी आम्हाला छडालाचा आधार घ्यावा लागतो की प्रथम नरकबिन षटभू ज्योतिष. प्रथम नरकामध्ये जीव सम्यक्त्व घेऊन जाऊ शकतो, पण कोणतं सम्यक्त्व घेऊन जाऊ शकतो हा पण प्रश्न आहे. क्षायोपक्षमिक सम्यक्त्व तो घेऊन पहिल्या नरकात पण जाऊ शकत नाही. प्रथमोपशम सम्यक्त्वात मरण नाही, त्यामुळे ते सम्यक्त्व घेऊनही तो पहिल्या नरकात जाऊ शकत नाही प्रथमोपशम घेऊन. नंतर सासादन मध्ये मरण संभवनीय आहे, पण सासादन मध्ये मेलेला जीव नरकामध्ये उत्पन्न होतच नाही, म्हणून तेही सम्यक्त्व तो घेऊन जाऊ शकत नाही. तिसरं मिश्र सम्यक मिथ्यात्वाचा जिथं उदय आहे तर ते सम्यक्त्व घेऊन जाऊ शकतो का? तर त्याही वेळेला तिसऱ्या गुणस्थानाचं वैशिष्ट्य की त्या गुणस्थानात मरण होत नाही, आयुबंध होत नाही, मारणांतिक समुद्घात पण होत नाही, म्हणून तिसरं गुणस्थानात म्हणजे मिश्र सम्यक्त्व घेऊनही जीव नरकात जाऊ शकत नाही. मग घेऊन जाईल तर तो क्षायिक सम्यक्त्व घेऊन पहिल्या नरकामध्ये जाऊ शकतो, बस. त्याच्या पुढे सम्यक्त्व घेऊन कोणत्याही नरकामध्ये तो उत्पन्न होत नाही. काल आम्ही हे प्रकरण बघितलं, मनुष्य गतीच्या अपेक्षेने पण बघितलं आणि आता आमचं देवगतीच्या अपेक्षेने सुरू प्रकरण आहे. पहिल्यांदा आम्ही भवनत्रिकामध्ये बघितलं, कोणताही सम्यक दृष्टी जीव भवनत्रिकामध्ये उत्पन्न होत नाही, म्हणून 4थ्या गुणस्थानात मरण झालेला जीव भवनत्रिकामध्ये म्हणजे अपर्याप्तक अवस्थेत भवनत्रिकामध्ये 4थं गुणस्थान त्याला राहणार नाही. पहिलं आणि दुसरं गुणस्थान होऊ शकतं,
तिसरं तर तसं सगळ्यांसाठीच बंद आहे, त्यामुळे तिसऱ्या गुणस्थानाचा प्रश्नच नाही. मग आता वैमानिक देव आम्हाला बघायचे आहे, की आता वैमानिक देव बघत असताना मिथ्या दृष्टी देव जिथपर्यंत आहे तिथपर्यंतची एक बाजू लावायची आणि त्याच्या पुढे जिथून आता सम्यक दृष्टी देव असणार आहे ते वैमानिक देवात मधले दुसरे प्रकार लावायचे. आता प्रश्न आहे की मिथ्या दृष्टी देव कुठपर्यंत असू शकतात? वैमानिक जातीचे देव मिथ्यात्व घेऊन मिथ्यात्व सहित कुठपर्यंत जन्म घेऊ शकतात किंवा कुठपर्यंतचे जीव मिथ्या दृष्टी असू शकतात? तर 16 स्वर्गामधले देव तर मिथ्यात्व दृष्टी असू शकतातच 16 स्वर्गापर्यंत. काही अपवाद ग्रैवेकापर्यंत 9व्या ग्रैवेकापर्यंत जीव मिथ्यात्व म्हणजे मिथ्यात्व त्याच्या जीवनात असू शकतं. पुढे मात्र पुढे म्हणजे कुठे? अनुदिश आणि अनुत्तर अनुत्तरमध्ये समस्थित असतात. 9 अनुत्तर आणि 5 अनुदिश यामध्ये मात्र नियमपूर्वक ते देव जे असतात ते सम्यक्त्व सहितच जन्म घेतात. त्यांचं सम्यक्त्व किती तऱ्हेचं असू शकतं तिथे? 9 अनुदिश आणि 5 अनुत्तर यामध्ये सम्यक्त्व सहितच जन्म घेतात. तिथे कोणकोणतं सम्यक्त्व असू शकतं? क्षायोपशमिक किंवा मग क्षायिक. क्षायिक. आणखी ऑप्शन आहे? जन्म घेताना द्वितीयोपशमिक हा, जन्म घेत असताना द्वितीयोपशम सम्यक्त्व अपर्याप्तक अवस्थेत त्यांना असू शकतो. अपर्याप्तकाच्या अपेक्षेने द्वितीयोपशम. आता प्रश्न पुढचा की 9 अनुदिश आणि 5 अनुत्तर 9 अनुदिश आणि 5 अनुत्तर यामध्ये प्रथमोपशम सम्यक्त्व जीवाला होतं का किंवा असतं का? तिथे गेल्यावर होऊ शकतं का किंवा असतं का तिथे? नाही जात नाही तिथे. ते मिथ्यात्वातूनच प्रथमोपशम सम्यक्त्व होतं. त्यामुळे तिथे मिथ्या दृष्टी नसतातच. त्यामुळे 9 अनुदिश आणि 5 अनुत्तरामध्ये प्रथमोपशम सम्यक दृष्टी असणारच नाही. म्हणजे त्यांच्यासाठी परत नियम झाला. ते एक तर क्षायोपशमिक सम्यक दृष्टी असतील, क्षायिक सम्यक दृष्टी असतील किंवा अपर्याप्तक अपेक्षेने द्वितीयोपशम सम्यक्त्व वाले असू शकतात. आता मिथ्या दृष्टी देव सौधर्म ईशान स्वर्गापासून ग्रैवेकापर्यंत पर्याप्तक अवस्थेत त्यांची किती गुणस्थानं होऊ शकतात? 4 दृष्टीचं 4 गुणस्थानं 4 गुणस्थानं होऊ शकतात. आणि अपर्याप्तक अवस्थेत त्यांची पहिलं गुणस्थाने पहिलं, दुसरं आणि चौथं. तिसरं नाही. तिसरं तर होतच नाही. पहिलं, दुसरं आणि चौथं. आणि 9 अनुदिश आणि 5 अनुत्तर मध्ये पर्याप्तक आणि अपर्याप्तक दोन्ही अवस्थेमध्ये कोणतं गुणस्थान असतं? चौथंच गुणस्थान असतं. चौथंच गुणस्थान. तिथे दुसरा कोणताही पर्याय आता नाही. हे झालं गती अपेक्षेने गुणस्थानाचं प्रकरण. आता इंद्रिय अपेक्षेने बघितलं तर इंद्रिय अपेक्षेने पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि असंज्ञी पंचेंद्रिय या सगळ्या जीवांमध्ये कोणतं गुणस्थान असतं? मिथ्यात्व. एक मिथ्यात्वच गुणस्थान असतं. थोडा आपण फरक केला आणि जर आपण थोडं बारीक मध्ये पाहिलं तर दुसरं गुणस्थान आपण लावू शकतो. थोडं पण सामान्य कथन आहे. सामान्य कथनाच्या अपेक्षेने एक मिथ्यात्व गुणस्थान लावलेलं आहे. संज्ञी पंचेंद्रिय जीवांना किती गुणस्थानं होऊ शकतात? संज्ञी पंचेंद्रियाला 14, 114. 1 ते 14 पूर्ण गुणस्थानं होऊ शकतात. आता काय मार्गणेच्या अपेक्षेने जर विचार केला तर पृथ्वी कायक पासून वनस्पती कायक पर्यंत जीवांना
कोणतं गुणस्थान आहे? पहिलं. मिथ्यात्वच. पहिलं गुणस्थान असणार. हा. आणि त्रसकायिक जीवांना दोन्ही असू शकत, म्हणजे 1 ते 14. जीवांना 1 ते 14 1 ते पण 14. हा, म्हणजे 1 ते 14 गुणस्थान असतील. आता योगाचं प्रकरण थोडस पाहायचं. सत्य मनोयोग आणि अनुभय मनोयोग हे कुठपर्यंत आहे? पहिल्यांदा सत्य मनोयोग आणि अनुभय मनोयोग हे कोणत्या 13व्या गुणस्थानापर्यंत असू गुणस्थानापर्यंत आहे. शकतात? हा, 13व्या 13व्या गुणस्थाना. बरोबर. म्हणून या मनोयोग हे किती? 1 ते 13 गुणस्थान पर्यंत आहे. आता असत्य आणि उभय मनोयोग. 12व्या असत्य गुणस्थान. मनोयोग 1 ते 5 12व्या. पर्यंत. नाही, 12व्या 12 पर्यंत. जोपर्यंत केवल ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत असत्य मनोयोग, उभय मनोयोग, असत्य वचन योग, उभय मनोयोग आहेच. जरी ते सत्य महाव्रत पालन करतात, खोटं बोलत नाही, हे बरोबर आहे, पण तरी देखील वचनाच्या माध्यमातून पूर्ण वस्तू स्वरूप यथार्थ रीतीने सांगितल्या जात नाही. आणि म्हणून काही ना काही बाजू त्यांच्या बोलण्यातून राहतेच. आणि म्हणून असत्य वचन योग त्या ठिकाणी आणि असत्य मनोयोग पण हे दोन्ही 1 ते 12 पर्यंत असतातच असतात. नंतर औदारिक काय योगामध्ये किती गुणस्थानं होतात? 1 ते 1 ते 14. 1 ते 14. योग कुठपर्यंत? नाही 13 पर्यंत. गुणस्थान सांगायचे. 13 पर्यंत. 13 पर्यंत. 13 पर्यंत लावायचे. 1 ते 13, कारण 14वं चौदा गुणस्थान योग योग आहे ना. अयोग्य अवस्था. म्हणून तिथे औदारिक काय योग आता नाही आहे, फक्त आयुबल प्राण आहे की नाही, म्हणजे काय बल संपलेलं आहे. मिश्र औदारिक मिश्र काय योग, त्याची गुणस्थानं 1, 2, 4, 13. 1, 2, 4 आणि 13. बरोबर. नंतर वैक्रियक काय योगाची गुणस्थानं 1 ते 4. 1 ते 4. 1 ते 4. वैक्रियक मिश्रची 1, 2, 1, 2, 3. 1, 2, 4. 2 आणि 4. 1, सॉरी 2, 3. 4. 1, 2, 4. 3 गुणस्थान. 4. हा, 3 गुणस्थान. आहारक काय योगाची 6वं. 6वंच. एकच 1 ते गुणस्थान 6 6वं. नाही, 1च 6वं. आणि आहारक मिश्रचं पण 6वं. 6वं. कारमान काय योगाची गुणस्थानं 1, 2, 4, 13. 1, 2, 4, 13. अयोगा केवली अवस्थेत गुणस्थान, अयोग आहे तिथे 14वं गुणस्थान. वेद मार्गणीत. आता वेद मार्गणीमध्ये गुणस्थान. नरकामध्ये 4ही गुणस्थानात जीव कोणता वेदवाला आहे? नपुंसक वेद. नपुंसक वेदच आहे. एकेंद्रियापासून चतुरेंद्रियापर्यंतचे जीव हे पूर्णतः कसे आहेत? नपुंसक वेदवाले. नपुंसक वेदी. पहिल्यापासून 5व्या गुणस्थानापर्यंत तिर्यंच गतीतील जीव स्त्रीवेद किंवा पुरुषवेद तीनही किंवा नपुंसक वेद. 3 वेदवाले आहेत. तीनही वेद. आणि 3ही वेदवाले आहे. कर्मभूमीच्या अपेक्षेने 3 वाले, भोगभूमीच्या अपेक्षेने 2 वाले. स्त्री किंवा पुरुष. आणि भाववेदाच्या अपेक्षेने किती गुणस्थानं होऊ शकतात मनुष्याला? द्रव्यवेदी मनुष्याला 1 ते भाववेदाच्या अपेक्षेने 1 ते 9 गुणस्थानं 1 ते 9. होऊ शकतात. म्हणजे 3ही वेद राहतील तिथे, कोणताही. आणि 10व्यापासून पुढे म्हणजे 9व्याच्याच काही शेवटच्या भागामध्ये तो अपगत वेदी होणार आहे. देवांमध्ये 4ही गुणस्थानात 2च वेद आहे. 2च वेद राहणार. 2 वेद. नंतर ग्रैवेकापासून 16 स्वर्गापर्यंत 2 वेद. ग्रैवेकापासून एकच वेद राहील, पुरुषवेद. एकच पुरुष वेद. कशा याच्या बाबतीत?
क्रोध, मान, माया या कषायांमध्ये किती गुणस्थानं आहे? सामान्य कथन आहे क्रोध, मान आणि माया. 1 ते 9. 1 ते 1 ते 9. 9. लोभ कषायामध्ये 1 ते 10. 1 ते 10. 1 ते 10. हा. आणि पुढे सगळे जीव अकषायी आहे. ज्ञान मार्गणेत कुमती कुश्रुत ज्ञानाची गुणस्थानं मिथ्यात्व. मिथ्यात्व आणि पहिलं सासादन. गुणस्थान फक्त. पहिलं आणि दुसरं. दुसरं कुअवधीचं 1 ते 4. सासाधन ते- गुणस्थान कुअवधी म्हणजे हो कुश्रुत कुमती ज्ञानाचं घेतलं. हो हो अनंतानुबंधी आहे की नाही, तर त्या ठिकाणी कुमती कुश्रुतच लावायचं. तिसऱ्यामध्ये मिश्र ज्ञान लावायचं तिसऱ्यात. हम्म. आणि पहिल्या 2 गुणस्थानात कुमती कुश्रुत लावायचं. हम्म. कुअवधी ज्ञान 1 आणि 2च राहील ना मग गुणस्थान. याच्यात? नाही, कुअवधी चौथं पण ज्ञानामध्ये दुसऱ्या चौथं कसं राहील? गुणस्थानामध्ये मिथ्यात्वाचा उदय नाहीये आणि मग हं. तरी पण देखील आपण तिथे का बरं कुश्रुत कुमती ज्ञान लावलं? मिथ्यात्वाचा जरी उदय नसला तरी अनंतानुबंधी प्रकृती कशी आहे? द्विघातकी प्रकृती आहे. हो ती ते सम्यक्त्वाचाही झालं, पण घात तिथे करते आणि हम्म. हम्म. चारित्र्याचाही घात करते. आपण तिथे सम्यक्त्वाचाही सासाधन घात करते सम्यक्त्व ना. आहे असं म्हणतो की नाही? सासाधन सम्यक्त्व सासाधन आहे याचा अर्थ तिथे काय? त्याच्यासोबत. हो, सासाधन सम्यक्त्व आहे याचा अर्थ असा की त्याचा स्वाद बिघडलेला आहे, श्रद्धेचा स्वाद बिघडलेला आहे आणि 2 म्हणजे 6 अवलीत तो पूर्ण बिघडणार आहे. आता जो बिघडणाराच आहे त्याला पहिल्यांदाच काय म्हणून टाकलं? त्या नयानी त्याला म्हणून टाकलं की हा आता आणि अव्यक्त तत्वश्रद्धानुरूप परिणाम आहे. त्यामुळे तिथे मिथ्या ज्ञानच लावायचं. दोन्ही लावायचं. एक तर अनंतानुबंधी द्विघातकी प्रकृती आहे, सासाधन मध्ये पूर्ण स्वाद बिघडलेला आहे आणि तिसरी गोष्ट अतत्व श्रद्धान आहे, अव्यक्त अतत्व श्रद्धान आहे. या 3 गोष्टीमुळे ते ज्ञान मिथ्या म्हटल्या जाते. आता कुअवधी ज्ञान हे कुणाला असू शकतं? कुअवधी ज्ञान हे कुणाला असू शकतं? कोणत्या देवांना, गुणस्थानात आणि नारकींना, कुणाला? देवींना आणि नारकींना देवांना, नारकींना असू शकतं. मनुष्य तिर्यांचे पण आहे ना देव त्याच्यात? आणि मनुष्यालाही असणार नारकींना, आहे. असते ना मनुष्यांना पण असू पण. शकते. मनुष्य तिर्यांच्यांनाही असेल. मनुष्यांना पण असू तिर्यांच्या आणि शकते मनुष्यांना आणि पण. तिर्यंच्यांना पण असू शकते. पण कधी होते आता? अपर्याप्तक अवस्थेत की पर्याप्तक अवस्थेत? पर्याप्तक अवस्थेत. पर्याप्तक अवस्थेतही होईल. पर्याप्तक अवस्थेत. हा, अपर्याप्तक मध्ये होतच नाही. हम्म. कुअवधी असेल तर अपर्याप्तकामध्ये होतच नाही. म्हणून पहिल्या गुणस्थानात कुअवधी ज्ञान पंचेंद्रिय पर्याप्तक जीवांनाच असतं. म्हणून कुअवधी पंचेंद्रिय यांची ही 2च गुणस्थानं लावायची. कुअवधी ज्ञानाची पहिली 2च गुणस्थानं लावायची. दुसरं तिसऱ्या गुणस्थानात ज्ञान कशी आहे? तर मिश्र. मिश्र आहे, लावायची. आणि मती, श्रुत आणि सुअवधी ज्ञान यांची गुणस्थानं 4 ते 12 होते. 4 ते 12 पर्यंत. बरोबर. मती, श्रुत, अवधी यांची 4 पासून 12 पर्यंत. आता मती, श्रुत मनपर्यय. मतिश्रुत घेतलं तर मग 4 ते 12 येईल आणि मनपर्यय घेतलं तर 6 ते 12 येईल. मनपर्यय नुसतं लावलं तर 6व्या पासून 12व्या पर्यंत. मतिश्रुत मनपर्यय लावलं तर 4 पासून आपल्याला पाहावं लागेल सामान्य कथनामध्ये. पण मनपर्यय ज्ञानाचं गुणस्थान मात्र 6 पासून 12 पर्यंत आहे. केवल ज्ञानाचे गुणस्थान 13, 14. 13, 14. आता संयम मार्गणेमध्ये पहिल्या 4 गुणस्थानात कोणता संयम आहे? असंयम. असंयम आहे. 5व्या गुणस्थानात
संयमा संयम. संयम संयम संयमा संयम. नंतर 6व्या गुणस्थानात तिन्ही राहू शकतात, सामायिक छेदोपस्थापना आणि परिहार सामायिक विशुद्धी. छेदोपस्थापना आणि परिहार विशुद्धी. 7 पासून पुढे 9 पर्यंत सामायिक छेदोपस्थापना. सामायिक सामायिक आणि आणि छेदोपस्थापना. छेदोपस्थापन. नंतर 10व्यात सूक्ष्म सांपर. सूक्ष्म सांपर आहे आणि पुढे यथाख्यात. 11 पासून 14 यथाख्यात. पर्यंत यथाख्यात संयम आहे. दर्शनाच्या बाबतीत अचक्षु दर्शनामध्ये किती गुणस्थाने होतील? पहिलं. पहिलं दुसरं. फक्त पहिलं. ते 4 दुसरं नाही होणार का? अचक्षु सामान्य अपेक्षेने नाही येत. सामान्य कसं म्हणजे अचक्षु दर्शनात विचारलं ना. अचक्षु दर्शनामध्ये आपण काय सांगू? गुणस्थान कोणतं राहील? पहिलंच. पहिलंच राहील, पण पहिलंच मग राहील. अग्निकायिक नाही. तिथे सासातन पण आहे ना अपर्याप्त अवस्थेत. हो, मग ते थोडस घेतलं नाहीये, ते सोडून द्यायचं. हे कसं स्थूल कथन आहे, एकदम सूक्ष्म नाही केलं या ठिकाणी या 24 याच्यामध्ये, म्हणून पहिलं गुणस्थान सांगितलं. मग चक्षु दर्शनामध्ये आता आपल्यालाही अचक्षु दर्शन आहे की नाही? आहे ना आपल्यालाही पण. आहे ना, पण नुसतं आम्हाला चक्षु दर्शन ज्या जीवाला नाही त्या जीवांना पाहायचंय. म्हणजे 3 इंद्रियापर्यंतचे जीव पाहायचे अचक्षु दर्शनात. मग त्यांना काय आहे? एक पहिलंच गुणस्थान आहे. असं म्हणजे ही विवक्षा लावली आहे. चक्षु दर्शनामध्ये चक्षु दर्शनामध्ये ते नाही. 1 ते 12 पर्यंतचे. अवधी दर्शनात गुणस्थान 4 ते 12. 3 पासून 4 ते 12. 4 ते नाही, काहींच्या हिशोबाने 4 ते 12 एक पासूनच राहील ना. नाही नारकी देवगतीच्या जीवाच्या अपेक्षा नाही, त्यांना दर्शन नाही राहत, अवधी दर्शन नाही राहत त्यांना. त्यांना अवधी ज्ञान आहे, कुअवधी ज्ञान आहे, पण अवधी दर्शन नाही आहे. सुअवधी ज्ञानाला सुअवधी दर्शन, म्हणजे सुअवधी नाही लावलं, अवधी दर्शन लावलेलं आहे. फक्त 4थ्यापासूनच अवधी दर्शन लावायचं. पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानात अवधी ज्ञान जरूर आहे त्या जीवांना मिथ्यात्व सहित असताना, पण त्यांना दर्शनपूर्वक ते ज्ञान नाही आहे. आणि काही आचार्यांनी थोडी विवक्षा लावलेली पण आहे, कारण दर्शनामध्ये सु आणि कु हा भेदच नाही आहे. म्हणून काही आचार्यांचं हे मत आहे की ज्ञानापूर्वी दर्शन पाहिजेच, म्हणून अवधी ज्ञान होण्यापूर्वी कुअवधी ज्ञान होण्यापूर्वी पण अवधी दर्शन मानावं लागतं. पण ही विवक्षा मान्य नाही. तुरळक आचार्यांचं असं मत आहे. लेशा नाही झालं का? केवळ हे झालं, केवळ दर्शन 13-14. 13 आणि 14 2 गुणस्थानं. लेशा 3 प्रथम अशुभ लेशात किती गुणस्थानं? अशुभ लेशामध्ये 1 ते 4. प्रथम 3 1 ते 4 पर्यंतचे, 4 पर्यंतचे. कारण नारकींच्या अपेक्षेने अशुभ लेशेतच आहे ना 4थं गुणस्थान. आणि इकडे तिर्यंच्या गतीतील जीवांनाही कधी कधी अशुभ लेशेत ते मंद परिणामात गुणस्थान दिसतं. पीत आणि पद्मलेशेत, पीत आणि पद्म अप्रमत्त संयत पर्यंत, 4 ते म्हणजे मिथ्यात्वापासून, कारण पहिले गुणस्थानात पीत पद्मलेश असू शकते. म्हणून पहिल्या गुणस्थानापासून 7व्या गुणस्थानापर्यंत 2 आहे. शुक्ललेशेमध्ये 8 ते कशाला? मिथ्या दृष्टीपासूनही शुक्ललेश आहे ना सुरुवातीपासून, मग पूर्ण देवांना. शुक्ललेशा नाही का? मिथ्यात्वापासून सयोगी केवली पर्यंत शुक्ललेशेत गुणस्थान आहेत, म्हणजे 1 ते 13 पर्यंत. आणि अयोग केवली मात्र आता लेशा रहित आहे. भव्य भव्य जीव किती गुणस्थान पर्यंत आहे?
भव्य 1 ते 13 14 1 ते हा भव्यात 14 14 पर्यंत. आणि अभव्य जीव पहिलाच गुणस्थान. पहिलंच पहिल्या गुणस्थान गुणस्थानापासून. राहील, पहिलाच. आता सम्यक्त्व, क्षायिक सम्यक्त्वात म्हणजे असंयत सम्यक्त्व किती गुणस्थान पासून किती गुणस्थान पर्यंत आहे? नाही, नुसतं क्षायिक सम्यक्त्व. क्षायिक चौथ्यापासून सम्यक्त्व 14व्यापासून चौथ्यापासून 14व्या पर्यंत. 14व्या पर्यंत पूर्ण. वेदक किंवा क्षायोपक्षमक सम्यक्त्वाची गुणस्थानं 4 ते 7. 4 4 ते ते 7. 7 औपशमिक सम्यक्त्वाची गुणस्थानं औपशमिक. आता औपशमिक घेतलं तर 4 ते 7. ते द्वितीयोपम 4 ते घेतलं 7 4 ते 7 आणि पुढे पण पुढे द्वितीयोपशमाच्या पण अपेक्षेने 11 11 पर्यंत. पर्यंत म्हणून मग 4 ते 11 पर्यंत 11 पर्यंत. 11. म्हणून औपशमिक सम्यक्त्व 4 ते 11 पर्यंत. मिश्र सम्यक्त्वाचं गुणस्थान तिसरं. तिसरं. तिसरंच. सासादंचं दुसरं. दुसरंच. मिथ्यात्वाचं पहिलं. पहिलं. हा. आता नरकामध्ये प्रथम पृथ्वीमध्ये किती सम्यक्त्व असू शकतात? द्वितीयोपशी क्षायिक एकच असेल औपशमिक. क्षायिक प्रथम असतं नाही पृथ्वीमध्ये पहिल्या फक्त नरकामध्ये सासागत क्षायिक निरा सम्यक्त्व हा असू शकेल. पहिल्या क्षायिक सासागत सम्यक्त्व. निराश पृथ्वीमध्ये सगळे होतात. पहिल्या पृथ्वीमध्ये हा सासादन पण राहू शकतं त्या जीवाला. तिथे हा जीवाला होऊ होऊ शकतं शकतं तिथे सम्यक्त्व गेल्यावर. हा सासादन. हो सगळंच अपर्याप्तक राहील. अवस्थेत नाही राहणार, राहू शकतं. म्हणून मिथ्यात्व, हम्म. सासादन, मिश्र, क्षायिक, औपशमिक आणि वेदक 6 सम्यक्त्व पहिल्या पृथ्वीमध्ये असू शकतात. सम्यक्त्व मार्गणेच्या अपेक्षेने 6 सम्यक्त्व असू शकतात. बाकीच्या 6 पृथ्वींमध्ये 5 5. सम्यक्त्व राहू कोणतं क्षायिक नाही. हा, कोणतं कमी? काही नाही राहणार. क्षायिक कमी करायचं. हा, क्षायिक नाही करायचं. बाकी 5 राहू शकतात. तिर्यंच गतीतील जीवांना 4थ्या आणि 5व्या गुणस्थानात किती सम्यक्त्व असू शकतात? चौथ्या आणि 5व्या, एकच कारण तिर्यंच गतीतील जीवांना औपशमिक 4थंही गुणस्थान होऊ शकतं. हा. औपशमिक दोन सम्यक्त्व. औपशमिक आणि क्षायिक. क्षायिक पण असू शकतो. नाही, क्षायिक नाही होणार ना. औपशमिक आणि क्षायिक. क्षायिकही बनते, क्षायिकही बनू शकते. भूमीमध्ये जाते ना क्षायिक पण. भूमीच्या अपेक्षेने. एखाद्या मनुष्यानी पहिल्यांदा तिर्यंच्या आयुचा बंध केला. तिर्यंच्या आयुचा बंध केल्यानंतर त्यांनी तीर्थंकरांच्या पादमुलाजवळ क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती केली. असा जीव क्षायिक सम्यक्त्व इथून घेऊन भोग भूमीच तिर्यंच बनू शकतो. 4थं गुणस्थान होऊ शकतं. 4थ्या गुणस्थानात 3ही बसतात. 5व्या गुणस्थानात मात्र तो तिथे राहू शकत नाही. 5वं गुणस्थान कुणाला होणार आहे? क्षायोपक्षमिक वाल्याला किंवा प्रथमोपशम सम्यक्त्वाला. कर्मभूमीमध्ये सम्यक्त्व हे राहू शकतं. तिथे क्षायिक सम्यक्त्व होणार नाही. कर्मभूमी तिर्यंच्याला क्षायिक सम्यक्त्व असणार नाही. विवक्षा लक्षात घ्या. भोगभूमी तिर्यंच्यांना क्षायिक सम्यक्त्व असू शकेल, पण 5वं गुणस्थान होणार नाही. आणि कर्मभूमी तिर्यंच्यांना क्षायिक सम्यक्त्व असणार नाही, क्षायोपक्षमिक किंवा औपशमिक होऊ शकेल, गर्भज असेल तर ते, आणि 5वं गुणस्थान त्या ठिकाणी बनवू शकेल. पण औपशमिक सम्यक्त्वाचा काळ कमी आहे, त्यामुळे त्यांना क्षायोपक्षमिकामध्ये परिवर्तित व्हावं लागेल. अन्यथा त्यांचं सम्यक्त्व पण सुटेल आणि 5वं गुणस्थान पण राहणार नाही. ही विशेषता पाहायची. आणि समजा आता तिर्यंचिनी आहे,
तर तिला कोणतं सम्यक्त्व असेल? क्षयक्षमी इथे पण असू शकेल कर्मभूमीमध्ये. तिला क्षायोपक्षमिक किंवा औपशमिक दोन सम्यक्त्व असू शकेल. क्षायिक सम्यक्त्व होणार नाही. मनुष्य गतीमध्ये जीव चौथ्या गुणस्थानापासून किती सम्यक्त्ववाला असेल? चौथ्यापासून कुठपर्यंत ते लावा आता. चौथ्यापासून 7 पर्यंत त्याला 3ही सम्यक्त्व राहू शकेल. 7च्या पुढे द्वितीयोपशम क्षयक्षमी क्षायोपक्षमिक सोडून 2 सम्यक्त्व राहील. औपशमिक, द्वितीयोपशम आणि क्षायिक. उपशम सम्यक्त्व कोणत्या गुणस्थानपर्यंत? 11 11व्या पर्यंत. 11व्या गुणस्थानी. पुढे आता क्षायिकच राहील. आता भवनवासी, व्यंतर, ज्योतिष्य, देव आणि त्यांच्या देवांगणा, तसेच सौधर्म, ईशान, कल्पवासींच्या देवांगणा. म्हणजे पहा, भवनवासी, व्यंतर, ज्योतिष्य, देव, त्यांच्या देवांगणा, नंतर सौधर्म, ईशान, स्वर्गाच्या देवांगणा यांना कोणतं सम्यक्त्व असेल? असलं तर क्षयक्षमी क्षायोपक्षमिक असेल किंवा तिथे सम्यक- गेल्यावर त्यांना प्रथमोपशम होऊ शकेल. फक्त क्षायिक सम्यक्त्व त्यांना असणार नाही. या सगळ्यांना क्षायिक सम्यक्त्व असणार नाही. क्षायोपक्षमिक सम्यक्त्व असू शकतं. नंतर देवांगणा कोणत्या स्वर्गापर्यंत उत्पन्न होतात? पहिल्या दुसऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या. मग आता 16 स्वर्गापर्यंतच्या देवांगणा आहे ना. देव आपापले देव येऊन आपापल्या देवांगणांना घेऊन जातात. त्यांची उत्पत्ती मात्र पहिल्या आणि दुसऱ्या स्वर्गापर्यंतच आहे, पुढे नाही. त्यांची आयु पण तेवढीच असते का मग? दुसऱ्या स्वर्गापर्यंतची आयु नाही. जेवढी उत्कृष्ट? नाही, 16व्या स्वर्गाची बांधून येतात देवांगणा. अच्छा. तिथली आयु म्हणजे पण पल्ल्यानी आहे त्यांची आयु, सागर आणि नाही आहे त्यांची आयु. म्हणजे देवांपेक्षा त्यांची आयु कमी आहे. म्हणजे जरी सौधर्म आणि ईशान स्वर्गाची एक सागर आयु जघन्य सांगितलेली आहे, देवांगणाची पल्ल्यामध्ये आहे, म्हणजे त्यांच्या कमी आहे. म्हणूनच एका सौधर्म इंद्राच्या याच्यामध्ये 40 किती त्या सची होतात. नील म्हणजे नील नील देवांगणांची आयु खूप 40 नील इतक्या सची होतात. त्याच्यामुळे त्यांची आयु खूप पल्ल्यानी आहे आणि यांची सागरानी आहे. सौधर्म स्वर्गापासून नवग्रैवेकापर्यंत पुरुष वेदीवाल्यांना किती सम्यक्त्व असू शकतं? तीनही सम्यक्त्व असेल. 3ही सम्यक्त्व असू शकतं. अणुत्तर आणि अणुदिश मध्ये कोणतं सम्यक्त्व असतं? 2 औपशम, 2च. द्वितीयोपशमिक आणि क्षायोपशमिक आणि क्षायिक. क्षायिक. आणि मरण्याच्या अपेक्षेने द्वितीयोपशम. द्वितीयोपशम. संज्ञी शेवटची एक मार्गणा आहे. संज्ञी मार्गणा किती पासून कुठपर्यंत? 1 संज्ञी जीव पासून 14. 1 पासून 12 पर्यंत. 12. आणि असंज्ञी जीव 1 मध्येच. पहिल्याच 1 मध्येच. आहारक मार्गणेत किती गुणस्थान आहे? 1 ते 1 ते 13 पूर्ण. 13. 1 ते 13. आणि अनाहरक जीव कुठे आहे? 14व्या. पहिल्याच पासून. 14व्या. पहिल्या 14व्यात आणि 13व्यात येईल ना अनाहरक? तसं लावला तर 1, 4, 13 13, आणि 14. आता हे प्रकरण या ठिकाणी आपण इथे संपवलं. आणि आता उद्या 24 दंडकांचं प्रकरण आपण घेऊन घेऊ. 1 दिवसात होऊन जाईल बहुतेक. आणि नंतर आपण सुरू करू.
24 दंडक. दंडक याचा अर्थ काय आहे? 24 दंडक. दंडक याचा अर्थ आहे जीवाच्या उत्पत्ती स्थानांना दंडक म्हटलेलं आहे. आणि 24 स्थानाला हे कनेक्टेड केले आहे त्यांनी, म्हणून 24 प्रकारचे दंडक सांगितलेले आहे. याच्यामध्ये भवनवासी जीवांचे दंडक वाढवलेले आहे. भवनवासी देव 10 प्रकारचे असतात, त्यामुळे भवनवासीचे दंडक त्यांनी 10 करून हा आकडा 24चा केलेला आहे. आणि याला म्हटलेलं आहे 24 दंडक, की या ठिकाणी हे 24ही दंडक उत्पत्ती स्थानाच्या अपेक्षेने आहे आणि कोणत्या दंडकात जीव मेल्यानंतर कुठे उत्पन्न होऊ शकतो, त्याच्यासाठी कोणती पर्याय खुली आहे या अपेक्षेने हे 24 दंडकांचं कथन केलेलं आहे. हे आपण उद्यापासून बघू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.